नमस्कार मित्रांनो, आपण आता त्रिपुरी गावात आहे. कोंढराचा वडा इथं मांडला जातो. या वड्यावर फुगी भरपूर आलेली आहे. आपलं टमटमा आहे पलीकडं आणि मुळगावकर आली कुठून एवढ्या पाण्यातनं दूध घेऊन येतात. तुम्ही बघू शकता एवढं कसारतीनं काम चालू आहे त्यांचं. पण दूध सांगावं पोचवणारच असं म्हणतात ते. हातात दिसते का बघा त्यांच्या कॅन, पण ती पाण्यातनं एवढ्या कॅन घेऊन येत आहेत. पाण्यात खाली कॅन जात नाही, उचलून कॅन आणल्या बघा. आता रंगत आणलेली आहे. कसारतीनं काम चालू आहे त्यांचं. नाद करते काय? हा हा, पलीकडनं दूध अलीकडं आणलेला आहे एवढ्या पाण्यातनं बघा. छत्ती बरोबर पाणी आहे, छत्ती बरोबर. नाद करते काय? नमस्कार. नमस्कार मुळगावकर, बोला. धन्यवाद आल्याबद्दल, वेळ काढून. आज आम्हाला असलं दूध जाणार नाही, पण तुमच्या या प्रयत्नातून खरं आम्ही दूध पलीकडे आणतोय बघा. बघा दुधाचं किती कष्ट करून शेतकरी सांगावं दूध पोचवायचं काम करतात. हे कुणाचं बी काम नाही, मुळगावकरांचं काम आहे. एवढ्या पाण्यातनं आलेले आहेत कॅना भरलेले घेऊन. आणि असे 1-2 कॅना नाहीत, त्यांच्या 6 कॅना दूध आहे. पहिली काउंटर चालू केलं तेव्हा 1 कॅन होती, पण आता 6 कॅना त्यांनी चालू केलेले आहेत. हा, नाद करती काय? हे बघा एवढ्या लांब आहे पाणी, अजून एवढ्यातनं लांब न्यायचं आहे पाण्यातनं दूध अजून पलीकडे. अजून ह्याच्या पलीकडे बी खूप भरपूर पाणी आहे, सगळ्या रोडनंच पाणी आहे. हे बघा पब्लिक तिरपुडीतलं तर बघायला पाणी पळतंय नुसतं.